हां विद्यार्थी मित्र, आता बघा या ठिकाणी आपला तासिका क्रमांक 8वा तास चालू आहे आता आपल्याला. त्याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह रेडिएशन्स असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. ॲडॅप्टिव्ह म्हणजे काय? बदल. ॲडॅप्टेशन म्हणजे काय? बदल. रेडिएशन म्हणजे या शब्दाचा अर्थ असा की ह्या ॲडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे याचा अर्थ असा की मूळ जातीची चोच वेगवेगळ्या चोचीत रूपांतर परिस्थितीनुसार बदल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय? इथे एक बघा मूळ बर्ड्स आहेत, पक्षी आहेत बघा. इथं मूळ आहे बघा. इथं कुठं आहे हे बघा. हे मूळ हे आहे. आता ह्याच्यापासून कसं माहिती आहे का? इथे बघा या ठिकाणी इथे चोच वेगळीच आहे, इथे वेगळी 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 आहे. आहे का? पक्षी हे मूळ आहे, परंतु हा ज्या ज्या भागामध्ये राहत असेल त्या त्या भागामध्ये त्याला मिळणारं अन्न आणि परिस्थितीनुसार त्याच्या चोचेमध्ये बदल झालेला असतो. कळाला तुम्हाला मुद्दा या ठिकाणी? राईट. जशा पद्धतीचं तिथं वातावरण आहे, जशा प्रकारचं त्याला नेहमी मिळणारं जे अन्न आहे, तर तशा पद्धतीने ते चोच विकसित होते. उदाहरणार्थ फळं असतील तर अशा प्रकारची चोच विकसित होईल. हे बघा लक्षात आलं काय म्हणतो? आणि अशा प्रकारचं समजा डेड ॲनिमल असतील, त्याला मारून खायचं असेल तर अशा प्रकारची चोच त्या ठिकाणी विकसित होईल. किंवा एखादा प्राणी असेल तर त्याला मारून खायचं असेल जीवन, त्याला या पद्धतीची. बरोबर आहे. आणि चिमण्यासारखे असतील तर या पद्धतीची या ठिकाणी बारीक 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 अन्नधान्य. बरोबर आहे. इथल्यासारखं होईल या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो? बरोबर. म्हणजे जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार त्यांच्या ऑर्गॅनिझमच्या मूळ स्वरूपात बदल झालेला असतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण काय, परिस्थितीनुसार मूळ असलेली जी जात आहे पक्षीची, तिथे परिस्थिती जशी जशी आहे त्याला अन्न मिळालेलं आहे त्या पद्धतीने त्या चोचीमध्ये रूपांतर होतं. उदाहरण सांगतो. पूर्णपणे उन्हाळा आहे तिथं. बरोबर आहे. मग उन्हाळ्यामध्ये राहणारे जे काही पक्षी असतील तर त्यांची चोच पावसाळ्यात राहणाऱ्या पक्षासारखी राहणार नाही. म्हणजे पावसाळ्यात राहणारा आहे तर हिवाळ्यामध्ये राहिल्यासारखं राहणार नाही. बरोबर आहे. म्हणजे त्यांना त्या त्या परिस्थितीमध्ये जसं जसं अन्न मिळतं तसं निसर्गतः त्यांच्या चोचीमध्ये रूपांतरित झालेलं असतं असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता ह्याचा इंग्रजीमध्ये तोच अर्थ निघतो. बघा या ठिकाणी मी काय म्हणतो ते इंग्रजीमध्ये. आता मराठीमध्ये तेच सांगितलेलं आहे. मूळ पक्षी तोच आहे, लक्षात घ्या. परंतु तिथे जशी परिस्थिती आहे, ज्या भागामध्ये त्यांना राहते त्या पद्धतीने त्याच्यामध्ये विकसित, त्याच्यामध्ये शहरामध्ये झालेली असते असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला पुढे. द प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन विच रिझल्ट इन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ओरिजिनल स्पीसीज टू मेनी डिफरंट व्हरायटी. बघा ओरिजिनल स्पीसीज म्हणते इथं. ओरिजिनल म्हणजे मुख्य स्पीसीज तीच आहे. बरोबर. टू मेनी डिफरंट व्हरायटी. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी व्हरायटी विकसित होते चोचीमध्ये असा त्याचा अर्थ आहे. त्यालाच ॲडॅप्टिव्ह रेडिएशन असे म्हणतात. बरोबर आहे. डार्विन फिंचेस. आता डार्विनने चोचींचे प्रकार, फिंचेस म्हणजे पक्षीचे चोचीचे प्रकार असं म्हणतो त्या ठिकाणी. काय या ठिकाणी बघा, डार्विन फिंचेस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचं डार्विनने दाखवून दिलेलं फिंचेस आहे असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी पुढे नंतर असं आहे. ओके. ड्युरिंग हिज व्हिजिट्स टू द गालापागोस आयलँड. गालापागोस आयलँड म्हणजे काय? एक बेटाचं नाव आहे त्या ठिकाणी. तिथं त्यानं चार्ल्स डार्विननं त्या ठिकाणी व्हिजिट दिला तर त्याला तिथे अशा प्रकारचे पक्ष्यांची चोच वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शनास आले. डार्विन ऑल्सो नोटिस्ड ए व्हरायटी ऑफ स्मॉल बर्ड. मग डार्विननं छोटे 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 पक्षी त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा त्यांना नोटीस केल्या, त्यांनी नोंद घेतली.
दीज बर्ड्स आर कॉल्ड डार्विन फिंचेस. अशा पक्ष्यांना डार्विनचे फिंचेस असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. चला आता पुढे बघा. डार्विन कन्क्लुडेड दॅट, डार्विन त्याच्यावर निष्कर्षावर पोहोचला काय, अमेरिकन मेन लँड स्पेसीज ऑफ बर्ड, अमेरिकेमध्ये मुख्य लँड जमीन आहे जी काही असेल ते तिथे स्पेसीज पक्ष्यांच्या ज्या काही स्पेसीज आहेत वॉज ओरिजिनल वन फ्रॉम विच, ओरिजिनल एकाकडूनच येते बरोबर, विच दे मायग्रेट टू डिफरंट इजलँड ऑफ गॅल्फोगस. बघा का म्हणते विच दे मायग्रेट, ते मायग्रेट झालेले आहेत, एकूण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बेटावर गेले त्यांनी, असा त्याचा अर्थ. ओके. दे अडॅप्टेड टू डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन. आता वेगवेगळ्या बेटावर गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळं वातावरण राहील ना, एक वातावरण थोडंच राहणार आहे बरोबर आहे. समुद्राच्या भागामध्ये वेगवेगळे असणारी बेट असतील तर कुठे बर्फमय असेल, कुठे पाणीमय असेल, कुठे त्या ठिकाणी उष्णकटिबंधाचं असेल त्या ठिकाणी वातावरण, आणि त्या पद्धतीने काय होईल त्याच्यामध्ये विकसित होतील असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते पक्षी काय म्हणतात, दे अडॅप्टेड टू डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन, जसं जसं एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे तशा पद्धतीने ते विकसित होतील असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. पुढे फ्रॉम ओरिजिनल सीड इटिंग फीचर्स मेनी अदर फॉर्म्स विथ अल्टर्ड द बीक इव्हॉल्व्ड इनटू इन्सेक्टिव्हिरस फीचर्स. जे अगोदर बिया खाणारे जे पक्ष्यांच्या चोची होत्या, मग ज्या ठिकाणी त्यांना बिया नाही मिळत होत्या त्या ठिकाणी कीटक खाण्याची त्यांना वेळ आली तर तशामध्ये त्यांच्यामध्ये कीटकाला खाण्यासाठी त्यांच्यामध्ये चोच तशी विकसित झाली असा त्याचा अर्थ आहे. अनदर एक्झाम्पल ऑफ अडॅप्टिव्ह रेडिएशन इज ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स. आता ऑस्ट्रेलिया म्हणजे काय, ऑस्ट्रेलियन म्हणजे ऑस्ट्रेलियाचा, मार्सुपियल म्हणजे कांगारू. हा कांगारू काय करतो, आपल्या पिलांना, अविकसित पिलांना जन्म देतो, अविकसित पिलांना जन्म देतो, ज्या पिलाची पूर्ण वाढ झालेली नाही, मात्र त्या कांगारूच्या पोटामध्ये एक पिशवी असल्यासारखी असते बघा, तुम्ही कधी बघितलं असेल, आणि त्याच्यामध्ये त्या पिलाला मध्ये घेऊन नंतर तो पिलू नंतर पूर्ण विकसित होतो. बघा निसर्गानं प्रत्येकाकडे कशी दिलेली आहे ॲडजस्टमेंट. इन ऑस्ट्रेलिया देर आर मेनी मार्सुपियल मॅमल्स हू इव्हॉल्व्ड फ्रॉम द कॉमन अनसेस्टर. ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकारचे कांगारू जे काही आहेत मॅमल ग्रुपचे ते इव्हॉल्व्ड फ्रॉम कॉमन अनसेस्टर, आणि हे सगळे जरी कुठून जर विकसित झाले असतील तर त्यांचे पूर्वज काय असतील, सारखेच आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता त्याच्यानंतर कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल कसं म्हणतंय, काय म्हणतंय, व्हॉट इज कार्बन डेटिंग अँड हाऊ डज इट वर्क. बरोबर आहे. आता कार्बन डेटिंग या शब्दाचा अर्थ असा, जुन्या कालावधीमध्ये प्राण्यांचं जे काही अभ्यास करणारं ते एक शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये नंतर दिले व्हॉट इज फॉसिल. फॉसिल म्हणजे जीवाश्म. बरोबर. जीवाश्म म्हणजे याचा अर्थ असा की प्राण्यांचे अवशेष खडकांच्या लेअरमध्ये सापडणारे असा त्याचा अर्थ आहे. होमोलॉगस ऑर्गन म्हणजे सारखे असणारे भाग. व्हॉट इज एम्ब्रिओलॉजी. आता एम्ब्रिओलॉजी कशाला म्हणतात, हे एम्ब्रिओ, स्टडी ऑफ द एम्ब्रिओ इज कॉल्ड एम्ब्रिओलॉजी. आता हे आपण सगळं अगोदर एम्ब्रिओलॉजीचा सुद्धा आपण भाग बघितलेला आहे. आता इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. आता ही ऑर्गॅनिक इव्होल्यूशन किंवा इव्होल्यूशन, हे इव्होल्यूशन उत्क्रांती झालेली आहे, याला पुरावे काय. बरोबर आहे असं म्हणतात त्या ठिकाणी. आता वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे आहेत, त्या पुराव्याच्या आधाराने आपण त्या ठिकाणी उत्क्रांती झालेली आहे आपण असं म्हणतो. ते कोणकोणते आहेत या ठिकाणी बघा. पॅलेंटॉलॉजी. बरोबर. आता ते काय तर मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे नंतर असं आहे या ठिकाणी पॅलेंटॉलॉजीच्या नंतर आहे, नंतर कोणतं या ठिकाणी आहे याच्यामध्ये, आता बघा इथे त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी पॅलेंटॉलॉजीच्या नंतर आहे
हां, मॉर्फॉलॉजी आहे. मॉर्फॉलॉजीच्या नंतर आहे बघा, मॉर्फॉलॉजीच्या नंतर आहे हां मॉलिक्युलर एव्हिडन्सेस आहेत, बरोबर. मग त्याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे, आणि नंतर ह्याच्यामध्ये नंतर बघा हां, आता हे तर अशा प्रकारचे वेगवेगळे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत, बरोबर. मॉर्फॉलॉजिकल आहेत. आता मी नंतर आता तुम्हाला एक 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 आपण या ठिकाणी बघणार आहोत, बरोबर आहे. आता एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन, बरोबर आहे. ऑर्गॅनिक इव्होल्यूशनचे पुरावे काय आहे त्या ठिकाणी? द थिअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन स्टेट दॅट, ही ऑर्गॅनिक इव्होल्यूशनची उत्क्रांतीची थिअरी असं दाखवते, काय म्हणते? स्टेट दॅट द प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम अर्लियर सिंपल फॉर्म ऑफ लाईफ. आज जे गुंतागुंतीचा जो मोठा प्राणी आहे तो विकसित झालेला आहे. कुठून झालेला त्या ठिकाणी तो विकसित झालेला आहे? त्या ठिकाणी सिंपल, अगोदरचं सिंपल साधं जीवापासून. म्हणून ऑर्गॅनिक इव्होल्यूशनची व्याख्या सांगत असताना सांगत होतो, सिंपल प्रोटोप्लाझ्म ऑर्गॅनिझम ग्रॅज्युअली चेंज इनटू मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. साधं जीवद्रव्यापासून बहुपेशीय ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होणे, बरोबर. मोठमोठे कॉम्प्लिकेटेड असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा काय या ठिकाणी, द प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन इज सपोर्टेड बाय एव्हिडन्सेस प्रोव्हाइडेड बाय व्हेरियस ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. कोणकोणते बायोलॉजी? आता बघा काय आहे, पॅलेंटॉलॉजी आहे, कंपॅरेटिव्ह अनॅटॉमी आहे, एम्ब्रिओलॉजी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे. हे जे काही ब्रँचेस आहेत जीवशास्त्राचे, आणि हे जीवशास्त्राची शाखा असं आपल्याला दाखवून देतात की ओरिजिन ऑफ लाईफ किंवा ओरिजिन ऑफ द, किंवा या ठिकाणी सर्व प्राण्यांचं, सजीवांचं मूळ आणि गूळ आणि बूळ एकच आहे असं दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. म्हणजेच कॉमन ॲन्सेस्टर त्यांचे, म्हणजे याच्यावरून या पुरावे आहेत, या पुराव्यावरून वेगवेगळे सजीव जरी असले तर त्यांचे पूर्वज एकच आहे अशा पद्धतीने आपल्याला काही पुरावे दाखवता येते. आता हे पुरावे या ठिकाणी काय होतात ते याचं विश्लेषण सांगतो. बघा पॅलेंटॉलॉजी. आता पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ एन्शियंट लाईफ. एन्शियंट म्हणजे प्राचीन सजीवाचा अभ्यास विथ द हेल्प ऑफ फॉसिल इज कॉल्ड पॅलेंटॉलॉजी. आता पूर्वीचे सजीव आपल्याला कुठे मिळतील आता तुम्हाला? आता पूर्वीचे सजीव आता थोडेच आहेत, त्यांचे फॉसिल आहेत. फॉसिल म्हणजे काय? फॉसिल या शब्दाचा अर्थ पुढे दिलेला आहे, त्या प्राणी मरून गेल्यानंतर सुद्धा त्या प्राण्यांचे अवशेष, उदाहरणार्थ हाडं आहेत, त्यांचे ठसे आहेत, आणखीन त्यांचे काही भाग असतील तर त्यांची ते स्वरूप, त्याला आपण फॉसिल आपण म्हणतो. ओके. म्हणून आता परत एकदा सांगतो त्या ठिकाणी पॅलेंटॉलॉजीमध्ये द स्टडी ऑफ एन्शियंट लाईफ, प्राचीन जीवाचा अभ्यास विथ द हेल्प ऑफ फॉसिल इज कॉल्ड पॅलेंटॉलॉजी. पॅलेंटॉलॉजीचा अर्थ तुम्हाला आता कळा काय म्हणायचं या ठिकाणी? स्टडी ऑफ एन्शियंट लाईफ, प्राचीन जीवाचा अभ्यास विथ द हेल्प ऑफ फॉसिल, फॉसिलचा सहाय्याने, बरोबर आहे. आता फॉसिलच्या सहाय्याने म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आणि त्यांचं जे काही भाग आहे, राहिलेला जे काही भाग आहे पूर्वी, ते सजीव तर मरून गेले, बरोबर आहे. सजीव मरून गेल्यानंतर त्यांची काय राहिले? अवशेष. त्याच्यावरून अभ्यास करणे, मग ते स्केलेटन असतील किंवा आणखीन काय असतील तर ते स्टडी. आता त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी आता फॉसिलचा खाली अर्थ दिलेला आहे. फॉसिल आर डेड रिमेन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. बघा फॉसिल म्हणजे काय? डेड रिमेन, मेलेला प्राण्यांचा जशाला तसा भाग, प्राणी किंवा वनस्पतीचा, दॅट लिव्ड इन पास्ट, ते राहत होते भविष्यकाळा, म्हणजे भूतकाळामध्ये, भविष्य नाही हां, भूतकाळामध्ये, इन व्हेरियस जिओग्राफिकल लेयर्स, वेगवेगळ्या भूभागाच्या जमिनीच्या थरामध्ये. आता जमिनीची थर आपल्याला माहीत आहे, वर मातीचा थर असतो, खाली मुरुम आहे, त्याच्यानंतर टणक मुरुम आहे, त्याच्यानंतर खडक आहे, त्याच्यानंतर पाषाण आहे,
त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळे हे खडकाचे लेअर झाले असा त्याचा अर्थ. ओके. आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी द स्टडी ऑफ फॉसिल प्रोव्हाइड द मोस्ट कन्व्हिन्सिंग अँड डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. आता हे फॉसिलमुळे काय प्राणी आणि वनस्पती अगोदरचे तर जिवंत नाही, मरून गेले, मात्र काय त्यांचे टणक जे काही भास आहे, उदाहरणार्थ प्राण्यांचे हाडं आहेत त्याला अवशेष आपण टणक भाग, बरोबर. प्राणी मरून गेले तर त्याचे हाडं जशाला तसे राहतील असा त्याचा अर्थ आहे. त्याला फॉसिल असं म्हणायचं स्केलेटनला. म्हणून काय द स्टडी ऑफ फॉसिल प्रोव्हाइड द मोस्ट कन्व्हिन्सिंग. आता हे फॉसिल खात्रीपूर्वक आपल्याला मार्गदर्शन करतं अँड डायरेक्ट एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. आणि उत्क्रांती आपल्याला डायरेक्ट हे दाखवली जाते असा त्याचा अर्थ आहे. फॉसिल आर फॉर्म्ड इन सेडिमेंटरी रॉक. बघा फॉसिल कशामध्ये, खडकांच्या मातींच्या थरामध्ये, बरोबर आहे, किंवा ॲम्बर कंसामध्ये येलोइश फॉसिल रेझिन, बरोबर आहे. आता ॲम्बरचा अर्थ काय, येलोइश पिवळसर फॉसिल रेझिन सारखा असणारा भाग किंवा आईस, बरोबर आहे. त्याच्यानंतर पीट बॉक्स. आता अशा प्रकारचे काही राहिलेले भाग आहेत ते त्याच्यामध्ये या ठिकाणी ड्युरिंग द फॉसिलायझेशन द प्रिमिटिव्ह फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम ऑक्युपाय ओल्डर अँड लोअर लेअर. खूप जुना फॉसिल जर असेल तर कुठे राहील ते, जमिनीच्या खूप खालच्या थरामध्ये. आणि नंतर जे ॲडव्हान्स जर असेल, आता नंतर नवीन जर असेल तर कुठे असेल त्या ठिकाणी अप्पर लेअर. अँड द ॲडव्हान्स्ड फॉर्म, ॲडव्हान्स म्हणजे लेटेस्ट, आता कुठं त्या ठिकाणी जमिनीच्या वरच्या थरामध्ये. जेवढं जेवढं जुनं असेल प्राणी जमिनीच्या तेवढं तेवढं खालच्या लेअरमध्ये मिळेल. मोर रिसेंट लेअर ऑफ द अर्थ, म्हणजे जेवढं आधुनिक असेल तर रिसेंट म्हणजे आधुनिक अशा पद्धतीने वरच्या लेअरवर राहील असा त्याचा अर्थ आहे. टाईप्स ऑफ फॉसिल. आता फॉसिलचे प्रकार. ॲक्च्युअली रिमेन म्हणजे त्या प्राणी किंवा वनस्पतीची बॉडी जशाला तशी. आता जशाला जशी कशी कुठं राहील ते बर्फामध्ये राहते. बर्फाचा जो भाग असेल तर त्याच्यामध्ये कित्येक वर्षानुवर्ष तुम्ही ते ठेवा ते प्राणी जशाला तसा आपल्याला दिसून येईल असा त्याचा अर्थ. खराब होत नाही बर्फामुळे. बघा ते वाचतो आता. दीज आर मोस्ट कॉमन टाईप ऑफ फॉसिल. आता हे फॉसिल नेहमी कुठे आपल्याला बर्फामध्ये दिसतो. द प्लांट, ॲनिमल अँड ह्युमन बॉडी गॉट एम्बेडेड इन permafrost of the Arctic or the Alpine snow remain preserved. आता हा पृथ्वीचा भूभाग आहे ज्या ठिकाणी स्नो पडले. स्नो म्हणजे काय, बर्फ पडणे. त्या बर्फामध्ये जसाला तसं राहील त्या ठिकाणी. प्रिझर्व इन द ॲक्च्युअल स्टेट. ज्यावेळेस मेलेले ते ना आणि मेल्यानंतर ते बर्फामध्ये ते गाडला गेला आणि त्याच्यावर बर्फ पडत गेला तर काय राहील ते जशाला तसं कित्येक वर्षांवर तसंच राहील, ते खराब होणार नाही. फॉर एक्झाम्पल ओली माउथ इन सायबेरियाच्या भागामध्ये त्याने सांगितलेलं आहे. ओली असलेलं त्या ठिकाणी, बरोबर, ऑर्गॅनिजमचे प्राण्यांचं नाव दिलेलं आहे. ॲम्बर आर हार्डन्ड रेझिन्स कंटेंट प्रिझर्व द बॉडी ऑफ मेनी इन्सेक्ट अँड आर्थ्रोपोड. आता अनेक अशा प्रकारचे कीटकं आणि आर्थ्रोपोडसुद्धा त्या ठिकाणी काय झालेले असतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी काय असतात, त्याच्यामध्ये प्रिझर्व असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, त्याच्यानंतर आता या ठिकाणी आहे की नंतर असं आहे की मोल्ड्स म्हणजे काय, साचा म्हणजे काय, तो प्राणी मेलेला आहे, बरोबर आहे, आणि तो प्राण्याचा शरीराचा भाग सगळा कुजून वाया होऊन गेलेला, वाया झालेला आहे. लक्षात आलं. मात्र काय झालं त्याच्यामध्ये मोल्ड्स म्हणजे तो साचा मात्र कायम आहे. साचा लक्षात येतं काय म्हणतो मी, साचा म्हणजे तो त्या ठिकाणी कधी कधी आपण बघा एखादा चिखलामध्ये तसा भाग राहिला तर काय करतो आपण, चिखलामध्ये तसा भाग राहिला तर तो चिखल तसाच त्या ठिकाणी आपण काय करतो, ते चिखलामध्ये साचा तयार होऊन जातो. ते समजा उदाहरण जसे आपण चिखलामध्ये आपण पाय ठेवले आणि पाय ठेवून काढून टाकला, काय झालेलं आहे, त्या चिखलामध्ये आपला पायाचा ठसा उमटतो जसाला तसा, तोच प्रकार. ओके. चला पुढे. दीज आर हार्डन्ड
एस्टमेंट formed in the outer part of the organic remain which later decaying leaving cavity. मग त्याच्यामध्ये ती कॅव्हिटी पोकळी जी निर्माण होते त्याच्यामध्ये नंतर कुजून ते नंतर नाहीसा होऊन जातो तो सजीव, मात्र ती कॅव्हिटी तो साचा ती पोकळी कायम राहते असा त्याचा अर्थ आहे. बॉडी पार्ट ऑफ प्लांट ऑर ॲनिमल लेटर डिके, नंतर त्या प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे बॉडी पार्ट त्याच्यामध्ये काय होतात, कुजून जातात. बट इम्प्रेशन टिल रिमेन, मात्र त्याचे ठसे उमटलेले, जसं मी सांगितलं तुम्हाला आता, जसं आपण पाय जमिनी म्हणजे माती म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, मातीमध्ये म्हणा किंवा चिखलामध्ये, त्या चिखलामध्ये जसं तर पायाचा ठसा निर्माण होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके, टिल रिमेन अँड बिकम परमनंट, आणि ते तशाच पद्धतीने कायम राहतो. फॉर एक्झाम्पल फूट प्रिंट आर फॉर्म्ड इन धिस मॅनर. आताच मी सांगितलं तुम्हाला, जसं आपलं पायाचं पायाचे ठसे जसे चिखलामध्ये होतात ना त्याच पद्धतीने. नंतर तिसरं आहे कास्ट. आता कास्ट म्हणजे काय, दे आर हार्डन पीसेस ऑफ द मिनरल मॅटर डिपॉझिटेड इन द कॅव्हिटी ऑफ द मोल्ड्स. आता त्या साच्यामध्ये काय झालं, त्या ठिकाणी तशा प्रकारची माती किंवा क्षार जाऊन त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, डिपॉझिशन झालेलं आहे, तेवढाच भाग काढून टाकायचा, त्याला आपण कास्ट आपण म्हणतो. मोल्ड्स म्हणजे साचा, आणि नंतर कास्ट म्हणजे काय, साच्याच्या आकाराचं जे काही मटेरियल असेल त्याच्यामध्ये ते, लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे दबल्यानंतर त्या ठिकाणी प्राणी आणि वनस्पतीला मातीच्या थरामध्ये दबल्यानंतर. इंटरनल स्ट्रक्चर इज ॲब्सेंट, आतला स्ट्रक्चर पूर्णपणे ॲब्सेंट होतो. बट ए थिन कार्बन फिल्म इंडिकेट आउटलाईन ऑफ एक्सटर्नल फीचर्स. म्हणजे काय होतं या ठिकाणी, यांना काय म्हणलेलं आहे, इंटरनल स्ट्रक्चर ॲब्सेंट, आतला भाग सगळा संपून जातो. बट ए थिन कार्बन फिल्म, एक विशिष्ट प्रकारची कार्बन फिल्म म्हणजे ती इंडिकेट आउटलाईन ऑफ एक्सटर्नल फीचर. त्याच्यावरून आपल्याला त्याचा बाह्य भाग कसा आहे तर ते आपल्याला लक्षात येतो असा त्याचा अर्थ आहे. सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटॉलॉजी. पॅलेंटॉलॉजीचं महत्त्व काय आहे, बरोबर आहे, लक्षात आहे ना मी तुम्हाला काय म्हणतो ते. हे उत्क्रांती कशी झालेली आहे त्याच्यासाठी आता हे सपोर्ट करतो या ठिकाणी. सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटॉलॉजी, इट इज युजफुल इन रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायलोजेनी. बघा, रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायलोजेनी. फायलोजेनी म्हणजे काय, विशिष्ट क्रमाने आपल्याला या पृथ्वी तलावर जीवाची उत्पत्ती झाली असं आपण सांगू शकतो याच्या अभ्यासानुसार. लक्षात आलं. मग त्याच्यानंतर इट हेल्प इन स्टडिंग द व्हेरियस फॉर्म्स अँड स्ट्रक्चर ऑफ एक्सटिंक्ट ॲनिमल. आता एक्सटिंक्टचा अर्थ आपल्याला माहीत करून घेणं अत्यंत आवश्यक. एक्सटिंक्ट म्हणजे याचा अर्थ असा की ती प्राण्यांची जातच नाही, पृथ्वीतलावर संपून गेलेली आहेत. उदाहरणार्थ डायनोसॉर, अशा खूप प्राण्यांच्या जातीत आज त्या पृथ्वीवर नाहीत, बरोबर आहे. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी आपल्याला ते प्राण्यांचे अवशेष सापडल्यानंतर, बरोबर आहे, त्याच्यावरून आपल्याला त्या प्राण्यांच्या पूर्णपणे स्ट्रक्चरची आयडिया आपल्याला अभ्यास करते. डायनोसॉर नाही मिळाला तर आज जिवंत आपल्याला मान्य नाही तर नाही, पण त्याचे जे स्केलेटन आहेत तर त्या स्केलेटनवरून आपण अभ्यास करू शकतो, बरोबर आहे. आता त्या डायनोसॉरचा एक हात जर आपल्या एवढा खोली मोठा असला किंवा जबडा जर एवढा खोली मोठा असला तर आपण अंदाज लावू शकतो का नाही, सांगा बरं. बरोबर, काय म्हणू शकतो, अरे बापरे किती मोठा हे त्याचं जबडा आहे, एवढा मोठा जबडा असेल तर तो प्राणी किती मोठा असू शकेल, बरोबर आहे. पाय एक खोली इतका असेल त्या ठिकाणी असं गरीदरला पण, तर आपण अंदाज लावू शकतो की ते पाय एवढं मोठा तर ते प्राणी किती मोठा होऊ शकेल. आणि कॅम्प्युटरला अशा प्रकारच्या स्केलेटनची माहिती जर आपण पुरवठा केली तर कॅम्प्युटर काय करतो, तो कशा प्रकारचा प्राणी होता म्हणून ते दाखवून देते. ते सर्व माहिती टाकायची, ते कॅम्प्युटरला फीड करायची आणि एक बटन दाबायचं, क्लिक, डायरेक्ट तो प्राणी कसा पूर्वी होता ते दाखवू शकते. त्यांना अंदाज त्यानं ते केलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सिग्निफिकन्स या ठिकाणी जे अस्तित्वात प्राणी नाही त्यांचासुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो असा त्याचा अर्थ. इट प्रोव्हाइड द रेकॉर्ड ऑफ मिसिंग लिंक बिटवीन टू ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम. आता दोन ग्रुप आहेत, बरोबर आहे, पक्षी वर्ग आणि त्या ठिकाणी रेप्टाईल सरपटणाऱ्यांचा वर्ग आहे.
मग दोघांच्या मधली कोणती लिंक होती आपल्याला अभ्यास करता येते असा त्याचा अर्थ आहे. इट हेल्प्स इन स्टडी द हॅबिट ऑफ एक्सनेक ऑर्गॅनिझम. या ऑर्गॅनिझमच्या कशा प्रकारची हॅबिटॅट होती, कुठं राहत होते, काय खात होते, त्यांची दातांची रचना आपण ओळखू शकतो. दात जर मोठे जर सुळे जर असले तर हा प्राणी हिंस्र किंवा मांसाहारी आहे आपण असं म्हणतो. आणि समोरचे दात जर मांसाहारी म्हणजे सुळे दात जर तीक्ष्ण नसतील तर आपण काय म्हणतो, हा प्राणी गवत वगैरे खाणारा आहे असं आपण म्हणू शकतो. पाला पाचोळा असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, पॅलेंटॉलॉजी प्रोव्हाइड द फॉलोइंग टाइप्स ऑफ एव्हिडन्सेस. आता पॅलेंटॉलॉजी म्हणजे तुम्हाला सांगितलं फॉसिलच्या अभ्यासावरून प्राण्यांच्या आपल्याला काय कनेक्टिंग लिंक, दोन ग्रुपमधली लिंक दाखवता येते. आता इथं दाखवले त्यांनी काय दाखवलेलं आहे, असा एक प्राणी दाखवलेला त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये पक्षाची गुणधर्म आहेत आणि सरपटणारे जे प्राणी आहेत त्याचे गुणधर्म आहेत. आता ते वाचतो बघा या ठिकाणी. दीज आर द फॉसिल फॉर्म ऑफ ट्रान्झिशनल ऑर द इंटरमिडिएट बिटवीन टू ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम. इंटरमिडिएट म्हणजे दोन ग्रुपच्या मधलं, रेप्टाइल्स आणि बर्ड्स असा त्याचा अर्थ आहे. इट शोज सम कॅरेक्टर टू बोथ द ग्रुप्स, दस इट इंडिकेट द इव्होल्युशनरी लाईन सायमुरिया बिटवीन द ॲम्फिबिया अँड रेप्टाइल्स. आता इथं एक सायमुरिया म्हणून नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे, बरोबर आहे, बरोबर. आज तो अस्तित्वात नाही पण पूर्वी होता. मग तो काय करायचा, अम्फिबियन उभयचर प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवत होता असा त्याचा अर्थ. नंतरचा आणखीन फॉर एक्झाम्पल आर्चिप्टेरॅक्स. आता आर्चिप्टेरॅक्स हा मात्र खूप परिचयाचा आहे, आता या ठिकाणी दाखवतो. हा प्राणी दोन ग्रुपचे कॅरेक्टर दाखवत होता, रेप्टाइल्स आणि बर्ड्स. आता मी तुम्हाला ते कसे तर ते दाखवणार आहेत. आता आर्चिप्टेरॅक्स लिथोग्राफिका हे त्याचं शास्त्रीय नाव आहे आणि ह्यानं या ठिकाणी कशा पद्धतीने दाखवतो दोन्ही प्रकारचे कॅरेक्टर ते बघा या ठिकाणी. आता हा प्राणी इथे आहेत बघा या ठिकाणी, हे बघा आहे का इथं, हे बघा, याला बारकाईनं बघा, हे ह्याला पूर्ण असं बारकाईनं बघा या ठिकाणी. चोच आहे पक्षासारखी, त्या चोचीमध्ये दात आहेत रेप्टाइलसारखी. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शरीरावर त्या ठिकाणी काय असतात, मध्ये म्हणजे तोंडामध्ये दात असतात तसं. म्हणून आता हे काय केलेलं आहे, दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवत आहेत त्या ठिकाणी. आणि नंतर हे बघा ह्याच्या बॉडीवर काय आहेत, खवले आहेत. खवले कशासाठी, रेप्टाइल प्राण्यांच्या खवले म्हणजे साप वगैरे असतो ना, सरडा वगैरे, त्याच्या त्यांच्या शरीरावर स्केल्स असतात, तशा प्रकारचे स्केल्स ऑन द बॉडी असं म्हणलेलं आहे, बरोबर. हे रेप्टाइलचं कॅरेक्टर झाला. त्याच्यानंतर आता क्लाउड डिजिट्स. आता हे पंख आहेत, पंखाला मात्र या ठिकाणी काय डिजिट्स आहेत, बोट आहेत असल्यासारखं, म्हणजे कोणते बोट आहेत त्या ठिकाणी, नख असलेले. हे कशाचं आहे, रेप्टाइलचं कॅरेक्टर आहे. आणि पक्षाचं या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी बघा पक्षाचे हे पंख फिदर्स, हे बघा हे पंख आहेत, आहे काय, हे रेप्टाइलचे कॅरेक्टर आहेत आणि पक्ष्यांचे कॅरेक्टर आहेत. आणि नंतर हे टेल आहे. आता हे टेलमध्ये शेपूट आहे बघायचे, बारकाईने बघा तुम्ही, आहे काय, हे शेपटाचा भाग आहे. आणि हा कशाचा कॅरेक्टर झाला, सरपटणाऱ्या प्राण्यांचा झाला, बरोबर आहे. पक्ष्यांना शेपूट असते परंतु फिदरी असते, मात्र इथं फिदरी नाही, फिदर नंतर खाली आहेत बघा, खाली आहेत का, लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हे पाय आहेत, नख पक्ष्यांच्या सारखे त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. आणि हा प्राणी या ठिकाणी त्याला आर्चिप्टेरॅक्स असं म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये दोन्हीचीही कॅरेक्टर कसे दाखवतात ते आपण या ठिकाणी बघूया. आता बघा या ठिकाणी ॲव्हियन कॅरेक्टर, पक्षासारखे कॅरेक्टर काय आहेत, फिदरी एक्झोस्केलेटन, त्याच्या शरीरावर फिदर्स आहेत, पंख, पाकड्या पण म्हणतो ना, पंख वगैरे. थांबा एक मिनिट, ह्याच्या अगोदर काही रेप्टाइलचे कॅरेक्टर झालेत का बघू आपण. नाही थांबा, हां इथं रेप्टाइलचे कॅरेक्टर राहिले तो, मी पुढंच जात होतो या ठिकाणी. आता हा भाग अगोदर राहिलेला आहे ते नंतर बघू. बघा आर्चिप्टेरॅक्स लिथोग्राफिका. आता ह्याचं वैशिष्ट्य काय, इट इज ए फॉसिल क्रो. फॉसिल म्हणजे आता जिवंत नाही, फक्त त्याचे अवशेष सापडलेले आहे ते, बरोबर. क्रो म्हणजे कावळासारखा, साईज टूथेड बर्ड, कावळासारखा तोंडात दात असलेला पक्षी आहे. फाउंड फ्रॉम द ज्युरासिक रॉक इन जर्मनी.
हे जर्मनीमध्ये हा प्राणी, हा पक्षी किंवा हा सजीव किंवा हा सजीव सापडला असं तर आपण म्हणू आपण, बरोबर आहे. इट इज नोन ॲज मिसिंग लिंक बिटवीन द रेप्टाईल्स अँड बर्ड्स. बघा हे दोन्हीची लिंक दाखवते, रेप्टाईल्स आणि बर्डची, म्हणून मिसिंग लिंक असं म्हटलेलं आहे. बिकॉज इट शोड द कॅरेक्टर ऑफ द बोथ. कारण काय मिसिंग लिंक यासाठी म्हणतो की हा दोघांची कॅरेक्टर दाखवतो. रेप्टेलियन कॅरेक्टर्स, काय रेप्टाईल सारख्याचं कॅरेक्टर कोणते ते बघा. बघा नंबर 1, प्रेझेन्स ऑफ लॉंग टेल, क्लाउज, स्केल्स ऑन द बॉडी. रेप्टाईल सरपटणाऱ्या प्राण्यांना काय असते, शेपूट असतं बघा, सरडाला शेपूट असते, सापाला शेपूट असते, बरोबर ते तशा प्रकारचं. क्लाउज बोट असल्या आणि त्याला नख आहेत. स्केल्स ऑन द बॉडी, बॉडीवर खवले, ते आपण अगोदर बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सिंगल हेडेड रिब्स. आता रिब्स जे फासऱ्यामध्ये त्यांना गेले मध्ये, आणि सिंगल हेडेड आहे, हेड म्हणजे डोक्यात असल्यासारखा भाग असतो तेवढा ते. आणि नंबर 3 आहे ॲब्डॉमिनल रिब्स आर प्रेझेंट विच लुक लाईक रिब ऑफ क्रोकोडाईल. ॲब्डॉमिनल म्हणजे पोटामध्ये असणारी जी फासळी आहे ती कशी असते, क्रोकोडाईल सारखी, मगरसारखी. आणि हे कॅरेक्टर रेप्टाईलचे आहेत, सरपडणारे प्राण्यांचे. जॉज विथ होमोडन टीथ, बरोबर आहे. दात आहेत, मात्र कसे दात आहेत, एकसारखे आहेत दात, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. सुळे दात, पटाशीचे दात असे काही नसतात असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर स्टर्नम विदाऊट नील. आता स्टर्नमची समोरची छातीची प्लेट असते बघा इथली, त्या पक्षाच्या समोरच्या बाजूला. आता मी इथं दाखवतो तुम्हाला, बघा इथे छातीला. ओके, ही जी प्लेट आहे स्टर्नम, बरोबर. इथं स्टर्नम विदाऊट किल, त्याच्यावर किल नाही असं त्या ठिकाणी म्हणते. बोन्स आर सॉलिड, बरोबर. बोन्स कसे सॉलिड आहे, सॉलिड म्हणजे नॉन प्युनमॅटिक, म्हणजे त्याच्यामध्ये पोकळी नाही, टणक आहेत. हिंड लिम हॅड 4 क्लाउड डिजिट्स. पाठीमागचे जे पाय आहेत त्याचे खाली असणारे त्याच्यामध्ये 4 क्लाउड नख असलेले डिजिट्स आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि हे कॅरेक्टर 7 कॅरेक्टर कशाचे आहेत, रेप्टिल सारखे आहेत. आता एव्हियन कॅरेक्टर, आता पक्षासारखे या प्राण्यामध्ये कॅरेक्टर कोणते आहेत बघा. नंबर 1, फिदरी एक्झोस्केलेटन. वरचा शरीराचा जो काही भाग आहे फिदरी आहे, काही भाग आहे बघा पंख असल्यासारखा आहेत का काही. हां. 4 लिंब आर मॉडिफाईड इंटू विंग्स. समोरचे पाय कशात विकसित झालेले आहेत, पंखामध्ये. हे कशाचं कॅरेक्टर आहे, पक्ष्यांचं आहे. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे समोरचे काही पंख नसतात, समोरचे पाय असतात असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे कॅरेक्टर असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर जॉज आर मॉडिफाईड इंटू बिग. जबडा आहे मात्र कशात रूपांतर झालेलं आहे, चोचीमध्ये. ओके. नंबर 4, स्कल बोन इज कम्प्लिटली फ्यूज्ड. स्कल म्हणजे जबड्याचं बोन पूर्णपणे फ्यूज आहे. ओके. लार्ज राउंडेड क्रॅनियम, डोक्याचा भाग क्रॅनियम कॅव्हिटी लार्ज आहे. क्रॅनियम विथ लार्ज ऑर्बिट. बघा क्रॅनियमचा जो भाग आहे मात्र त्याच्यामध्ये डोळा जो आहे तिथली जागा काय आहे, मोठी आहे. अँड सिंगल कॉन्डिल, मग त्याच्यामध्ये सिंगल कॉन्डिल असल्यासारखा आहे असा त्याचा अर्थ आहे. लिम्ब बोन आर बर्ड लाईक. बघा लिम्ब बोन, पायांचे जे हाडं आहेत कशासारखे आहेत, पक्षासारखे आहेत. पायांच्या आकृतीमध्ये बघा तुम्ही, बरोबर, ते सगळं दिलं ते. त्याच्यानंतर लिम्स बोन्स आर बर्ड लाईक हे सांगितलं. हँड लिम्स विथ 4 टोर्स. पाठीमागचे पाय जे आपण म्हणतो, जे पक्षी पायावर थांबतात त्यांना किती बोट आहेत, 4 बोट आहेत. ओके, 4 बोट. फर्स्ट टो इज अपोजिबल. पहिलं या ठिकाणी काय अपोजिटला आहे बघा. सगळे एक असेल तर बाकीचं दुसरं नंतर त्याच्या विरुद्ध बाजूनं आहे असा त्याचा अर्थ. म्हणून आता तस फ्रॉम द अबोव स्टडी, वरच्या अभ्यासानुसार, इट इज व्हेरी क्लिअर दॅट द बर्ड इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाईल्स. पक्षी हे विकसित झालेले असतात कुठून, रेप्टाईल्सकडून. त्याच्यानंतर हुक्सले जस्टिफाईड धिस बाय कॉलिंग बर्ड ॲज ए ग्लोरिफाईड रेप्टाईल्स. हे पक्षी हे काय आहेत, ग्लोरिफाईड म्हणजे उत्कृष्ट विकसित झालेले काय आहेत, बरोबर आहे,
सरपटणारे प्राणी असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी झालं. राईट, समजलं तुम्हाला आता. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आता ॲक्टिव्हिटी म्हणून काही दिलेलं आहे त्या ठिकाणी. हे पूर्वज्ञानावर आधारित आहे, लक्षात आलं. आता तिथे ॲक्टिव्हिटी हे करून बघा असं म्हणतं त्यानं. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. कारण कधी कधी शिकवत मागचे प्रश्न विचारल्यासारखं त्यांना ते प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यामध्ये एक कॉलम त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, ॲनिमलचं दिलेलं आहे. दुसरं कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकचं का घेतलं, आता हे वर जे आर्चिओप्टेरिक्स नावाचा जो प्राणी होता तो कनेक्टिंग लिंक होता. दोनची लिंक, कोणाची, पक्षी आणि रेप्टाईलची असा. म्हणून इथं काय केलं, तशा प्रकारचं एक उदाहरण त्या ठिकाणी कनेक्टिंग लिंक तर दिलेलं आहे. नंबर 1 ॲनिमलच्या रोमध्ये बेलानोग्लॉसस. आता बेलानोग्लॉसस हे काय आहे, इथे त्या ठिकाणी लिहून घ्या तुम्ही, इथं डॉटमध्ये या ठिकाणी. कुठे या ठिकाणी, इथे. आता मी इथं देतो या ठिकाणी, बरोबर. इथं काय लिहायचं, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट. आता मला इथं लिहिता येत नाही हे बघा ह्याच्यामध्ये. आता हे खूप बारीक असल्यामुळे या ठिकाणी इथे नॉन कॉर्डेट. मला लिहिताही नाही झाले ते, कारण हे खूपच हे असं आहे ना ते. तरी आपण बघू आता आणखीन किती बारीक लिहिता येतात आपण बघू आता. हे बघा असं आहे नॉन कॉर्डेट. आता मला तरी लिहिता येणं झालं याच्यामध्ये हातानं. तुम्हाला शब्द सांगतो ना मी या ठिकाणी. शब्द नॉन, NON, नॉन कॉर्डेट, CHORDAT, कॉर्डेट, बरोबर आहे. आणि नंतर अँड कॉर्डेट. आणि हे बेलानोग्लॉसस आहे, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट प्राण्यांच्या दोघांची मधली लिंक आहे असा त्याचा अर्थ. पटलं हे तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा नंबर 2. आता हे कनेक्टिंग कोणतं आहे, कोणता ॲनिमल आहे, ॲनिलिड आणि आर्थ्रोपोडाचा, बरोबर आहे. नंबर 1 त्याच्यामध्ये कोणतं प्राणी आहे ते ॲनिमलचं नाव, पेरिपॅटस. पेरिपॅटस आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे, 11वीमध्ये बघितलेलं आहे. बघा काय बघितलेलं त्या ठिकाणी, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलमध्ये या ठिकाणी कॉर्डेट ॲनिमल, नॉन कॉर्डेट ॲनिमलमध्ये, व्हर्टिब्रेट ॲनिमलमध्ये आपण बघितलं. व्हर्टिब्रेट ॲनिमल लक्षात घ्या. पेरिपॅटस स्पेलिंग बघा या ठिकाणी लिहून घ्या. पेरिपॅटस सांगतो, PERIPATUS, पेरिपॅटस. कुठं, नंबर 2च्या ठिकाणी. हे बघा इथे लिहायचं पेरिपॅटस. ओके. त्याच्यानंतर आता कुठं या ठिकाणी नंबर 3 लंगफिश, बरोबर आहे. लंगफिश कोणते आहेत, लंगफिश फुफ्फुसे असणारे फिश. त्याच्यामध्ये इथं डॅशमध्ये इथं फिशेस, फिशेस आणि ॲम्फिबिया. आता हे लिहिता येणं झालं ते, फिशेस आणि ॲम्फिबिया. फिशेसची स्पेलिंग सांगतो, FISHES, फिशेस. ॲम्फिबिया अँड ॲम्फिबिया, AMPHIBIA, ॲम्फिबिया. म्हणजे ॲम्फिबिया म्हणजे उभयचर प्राणी. नंबर 4 नंतर चौथामध्ये डॅश आहे, तिथं काय भरायचं त्या ठिकाणी, डक बिल्ड प्लॅटिपस. आता हा डक बिल्ड प्लॅटिपसचा नावाचा प्राणी आहे. स्पेलिंग बघा, DUCK, डक. बिल्ड BILLED, बिल्ड. कुठं लिहायचं ते, या चौथ्यामध्ये लिहायचं, बरोबर. डक बिल्ड प्लॅटिपॅसस. आता प्लॅटिपॅसस PLATYPUS, बरोबर, प्लॅटिपॅस. आणि हे डक बिल्ड प्लॅटिपॅसस कोणाचं कनेक्टिंग लिंक आहे, रेप्टाईल आणि मॅमल्स. त्याच्यानंतर 5 आहे सिमुरिया, बरोबर आहे. हे कोणाचं आहे त्या ठिकाणी, सिमुरिया कोणाचं आहे या ठिकाणी, कनेक्टिंग लिंक यांची कोणत्या ग्रुपचं आहे, ॲम्फिबिया अँड रेप्टाईल्स, बरोबर आहे. ॲम्फिबिया अँड रेप्टाईल्स, बरोबर आहे. आता ॲम्फिबिया रेप्टाईलचे स्पेलिंग इथं आहेतच बघा. हे बघा, हे रेप्टाईलचे स्पेलिंग इथं आहे. आणि ॲम्फिबिया तेच त्याच्यामध्ये लिहून टाका. नंतर इस्टोटेगिया, फिशेस आणि ॲम्फिबिया, हे तर ऑलरेडी दिलं, त्याच्याबद्दल काही वादच नाही आपल्याला. झालं,
राईट. आता त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा पुढचा भाग या ठिकाणी आहे आता मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहे. आता मॉर्फॉलॉजिकल त्याच्या अगोदरचं डू यू नो त्यांना म्हणलेलं आहे काय फॉसिलचं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे फर्स्ट फॉसिल ऑफ आर्चियोप्टेरक्स वॉज फाउंड इन ज्युरॅसिक रॉक ऑफ बाव्हेरिया. बरोबर आहे. ज्युरॅसिक रॉकच्या प्रदेशाच्या भागाचं नाव आहे ते आणि कुठे आहे त्या ठिकाणी बॅव्हेरियामध्ये. बरोबर आहे. इट वॉज डिस्कवर्ड इन 1861 1861 मध्ये याचा शोध लागला. अँड प्रिझर्व्ड इन ब्रिटिश म्युझियम बाय अँड्रोगेस वँगर. आता ब्रिटिशचं म्युझियम जे आहे त्याच्यामध्ये तिथे आजही साठवून ठेवलेलं आहे. तुम्ही ब्रिटिशच्या म्युझियममध्ये जर गेलात तर कोणतं त्या ठिकाणी बाय अँड्रॉयस वॅगर्स तिथे त्या ठिकाणी. ओके चला दुसरा आता द सेकंड स्पेसिमन फाउंड इन 1877 1877 मध्ये नोन ॲज आर्चिओनिक्स किंवा आर्चिनिस इज केप्ट इन बार्लिन म्युझियम. आता ह्याला बार्लिन म्युझियममध्ये साठवून ठेवलेलं आहे. बरोबर. तिथं जर आपण गेलं तर आपल्याला म्युझियममध्ये हे अभ्यासाला मिळतात असा त्याचा अर्थ. ओके तर आपण मला असं वाटतं की इथे स्टॉप करू. आपण पुढचा भाग नंतर आणखीन पुढे पाहूया. ओके इफ यू हॅव